ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण मागच्या क्लासमध्ये हा 12वा अध्याय संपवला होता. आज आपण त्याची थोडी समरी बघू, कारण हा खूप महत्वाचा अध्याय मानला जातो. आणि याच्यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी गीता आहे, या गीतेचे जर 3 भाग पाडलेत, तर म्हणजे पहिल्या अध्यायापासून तर 6वा अध्याय, 7वा ते 12वा अध्याय आणि 13वा ते 18 हे 3 भाग जर आपण ढोबळ मनाने या गीतेचे केले, तर पहिल्या अध्यायामध्ये जीवाचं स्वरूप सांगितलंय की जीव आपण कोण, आपलं खरं स्वरूप काय, आपण चैतन्य स्वरूप कसे आहोत, या सगळ्यावर चर्चा पहिल्या 6 अध्यायामध्ये बरीचशी वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहे. मग 7 ते 12 या अध्यायामध्ये ईश्वराचं स्वरूप सांगितलंय की माझं स्वरूप आता मला कळलं, जीवाचं स्वरूप कळलं, तर आता ईश्वराचं स्वरूप काय आहे, त्याबद्दल चर्चा झाली. आणि हे 12वा अध्याय जो आहे हा आहे कल्मिनेशन या दोन्हीही विचारांचा, म्हणजे जीवाचं स्वरूप आणि ईश्वराचं स्वरूप याचा कळस किंवा याचं कल्मिनेशन आहे या 12व्या अध्यायामध्ये. कारण या 12व्या अध्यायामध्ये आपल्याला लक्षात येतं की ईश्वरासोबत आपलं अटिट्यूड कसं असायला पाहिजे. कारण जेव्हा आपल्याला भक्तियोग काय आपल्याला साधना म्हणून वापरायचा आहे, किंवा ज्ञानयोग वापरायचा आहे, किंवा कर्मयोग वापरायचा आहे, काहीही तुम्ही वापरा, पण तिथे जर तुमचा भाव व्यवस्थित नसेल, तिथे तुमच्या मनामध्ये प्रेम जर नसेल, तर त्या प्रकारची भावना ते काम करताना म्हणा किंवा भक्ती करताना म्हणा आपल्याला येत नाही. म्हणजे आपण जसं बाहेर बघतो की एखादा मुलगा आणि मुलगी समजा प्रेमात पडलाय, तर मग मुलगा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो त्या मुलीच्या बद्दल, तिच्या गुणाबद्दल, तिच्या रूपाबद्दल, आणि जसा जसा तो जाणतो तसं तसं त्याचं प्रेम अजून वाढत जातं. तसंच इथे पण आहे की भगवंताच्या बद्दल, भगवंताचं जे ईश्वराचं स्वरूप आहे ते आपण जाणलं, जीवाचं स्वरूप काय ते आपण जाणलं. आता यातनं आपलं खरं व्यवस्थित अटिट्यूड तयार व्हायला पाहिजे, आपला भाव तयार व्हायला पाहिजे की ईश्वराकडे आपण आता कसं जायचं. त्यामुळे हा 12वा अध्याय इथे महत्वाचा आहे. आणि हा अध्याय सुरू होतो एका प्रश्नामुळे, की अर्जुन प्रश्न करतो. कारण अर्जुनाने 11व्या अध्यायामध्ये भगवंताचं सगुण रूपाचं काय पूर्ण एक चॅप्टर त्यांनी भगवंताकडनं सगुण रूपाबद्दल त्यांची व्याख्या ऐकली. किंवा 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये आपण बघितलं की सगळीकडे हा ईश्वर कसा पसरला. तर 10व्या अध्याय आणि 11व्या अध्यायामध्ये त्याला ईश्वराचं स्वरूप आणि हे विश्वरूप जे ईश्वर आहे, सगुण ईश्वर आहे जो, त्याच्याबद्दल त्याला माहिती मिळाली. त्यासोबत त्यांनी माहिती आहे की त्याच्या पूर्वी पण त्यांनी ऐकलं की हे निर्गुण निराकार पण काहीतरी आहे. दुसऱ्या अध्यायात त्यांनी बघितलं, चौथ्या अध्यायात त्यांनी बघितलं. या सगळ्या अध्यायांमध्ये त्याला दोन्हीही गोष्टींचं ज्ञान झालं की निर्गुण निराकार काय आहे आणि सगुण साकार काय आहे. परंतु कारण अनुभव आला नसल्यामुळे हे दोन्हीही गोष्टी इंटेलेक्च्युअली त्याला समजल्या होत्या. आणि आता त्याला प्रश्न उत्पन्न झाला की हे दोन्हीही मी ऐकले, की सगुण साकार रूपाचं पण भगवंताकडनं मी ऐकलं वर्णन, निर्गुण निराकार भगवंताचं पण मी वर्णन ऐकलं भगवंतांकडनं, पण या दोघांपैकी मग श्रेष्ठ कोण, हा प्रश्न अर्जुनाला पडतो. आणि त्या प्रश्नापासून या 12व्या अध्यायाची सुरुवात होते. आणि त्यावर आपण बघितलं विस्तृत भाव आहे की भगवंत म्हणतात की याच्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोणी नाहीये. हा तुझा प्रश्न जो केलेला आहे हा तुझा प्रश्न चुकीचा आहे. इथे काही आपलं चॉईस नाहीये की मी सगुण साकार वापरायचं की मी निराकार घ्यायचं. हा चॉईस आपल्या कोणाजवळ नाहीये. तर साकार उपासना, सगुण साकार उपासना ही फार महत्वाची उपासना आहे. ही कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला निर्गुण निराकाराकडे जाताच येत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आणि निर्गुण निराकार साधना ह्या साकार साधनेशिवाय अपूर्ण आहे. तर दोन्हीही साधना एकमेकावर डिपेंड आहे. आता कोणी जर निर्गुण उपासना करताना आपल्याला दिसत असेल तर त्याने केव्हा तरी त्याच्या पूर्वजन्मामध्ये साकार उपासना केलेली आहे. पण स्टेप हीच आहे, तुम्हाला केव्हा ना केव्हा आपल्याला साकार उपासना किंवा या उपासनेतनं आपल्याला बाहेर जावंच लागतं. त्यानंतर या इथे झाल्यानंतर भगवंतांनी आपण बघितलं की भगवंतांनी आपल्याला या
5 स्टेपमध्ये आपल्याला हे समजावून सांगितलं. त्याला आपण म्हणू शकतो की भक्ती पॅकेज, सगळं पॅकेजचा जमाना आहे ना, तर ते 5 स्टेप्सचे पॅकेज देतात आणि त्यामध्ये ते 5 आपल्याला स्टेप्स देतात. पहिली स्टेप त्या काय सांगतायत की सकाम कर्मयोग. की तुम्ही, कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण सगळ्यांमध्ये आपल्याला कामना वासना आहेत आणि ह्या कामना वासना आहेत म्हणूनच आपण जन्म घेतलाय. जर आपल्यामध्ये कामना वासना नसता तर आपण जन्म घेतला नसता. तर आपल्यामध्ये कामना वासना आहेत हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण हा जन्म घेतलेला आहे. आणि या जन्मामध्ये पण आपल्याला भरपूर वासना आपल्या मनात आहे, दिसतं आपल्याला की आपल्याला घर पाहिजे आहे, आपल्याला पैसा पाहिजे आहे, आपल्याला गाडी पाहिजे आहे, आपल्याला फॉरेन टूर करायचा आहे, कुणाला नावयश पाहिजे आहे, कुणाला पदप्रतिष्ठा पाहिजे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत मनामध्ये. तर या सगळ्या गोष्टी, कारण आज आपलं लाईफ कसं आहे की हे योग आणि क्षेम यातच आपलं संपूर्ण जीवन निघून जातं. योग म्हणजे काय की याच्यापूर्वी आपण बोललो याच्यावर की योग म्हणजे कसं की ॲक्वायर करायच्या गोष्टी संग्रह करायचा, की माझ्या मनामध्ये वासना आहे म्हणून मी गोष्टी जमवायला सुरुवात केला, पैसा जमवला, घर जमवलं, नाव प्रतिष्ठा मिळवली, ह्या जमवत गेलो मी. आणि त्याचा क्षेम म्हणजे मेंटेनन्स, म्हणजे पैसा मिळवला की त्याचा मेंटेनन्स आला, स्त्री धन मिळालं की त्याचा मेंटेनन्स आला, मान मिळवला किंवा काय म्हणतात त्याला काही पद मिळालं त्याचा मेंटेनन्स आला की ते पद कसं जाणार नाही माझं ते ठेवायला पाहिजे. तर ह्या सगळ्या योग आणि क्षेम यामध्येच आपण अडकलेलो असतो आणि यातनं अडकायला हरकत नाही. भगवंत म्हणतात तू भगवंताकडे हे सगळं मागण्यासाठी पण काही हरकत नाही आहे, पण हे सगळं मागितल्यानंतर त्याचं फळ जे मिळणार आहे ते पण तू आता ऍक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे मी भगवंताला मागितल्या सगळ्या गोष्टी, तर त्यापासनं जे काही फळ मिळेल, मी मुलगा मागितला, मी पैसे मागितले, मी नोकरी मागितली, पण कदाचित त्यामध्ये यश आलं नाही मला, तर हे यश आलं नाही ही पण ईश्वराचीच इच्छा आहे हे समजून आपण पुढे जायला पाहिजे. म्हणजे भगवंतांना मागायच्या मध्ये काही दोष नाही आहे, परंतु ते जर मिळालं नाही तर भगवंत माझ्यावर रुसलाय, भगवंत माझ्याकडे बघतच नाही, किंवा या जगात ईश्वर अशी कल्पनाच नाही आहे, असं आपण बऱ्याच वेळा भाव करून बसतो. तर भगवंत म्हणतात की तू ह्या सगुण साकार कर्मामध्ये तू सगुण ईश्वराची भक्ती जर करत असशील आणि ती जर ही अशी काम्य भक्ती जर असेल तर ती भक्ती कर, पण त्याचं फळ जे आहे हे तू प्रसाद रूपाने ग्रहण करायला ते पण शिक. ही झाली सगळ्यात पहिली स्टेप. यानंतरची स्टेप मग काय आहे की आपण आता बघितलं की योग क्षेम आपलं सगळं जीवन जात आहे. आता हे बघताना त्याच्यामध्ये हळूहळू प्रगल्भता येते, अनुभवाने त्याच्यामध्ये प्रगल्भता येते, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते. आता ही मॅच्युरिटी काय सांगते त्याला की आपण आतापर्यंत एवढं मागितलं भगवंताला, एवढं आपण संग्रह केला गोष्टींचा, त्याचा आपण मेंटेनन्स करतोय, या 2 गोष्टींमध्ये आपलं बराच वेळ चालला आहे आणि आता ह्यातल्या काही गोष्टी आपण भगवंताला द्यायला पाहिजे, म्हणजे आउटसोर्सिंग करायला पाहिजे काही गोष्टींचं. सगळंच आपण करतोय, म्हणजे आपण संग्रह पण आपण करतोय, गोष्टी मागतो पण आपण आहे, मेंटेनन्ससाठी पण आपणच खपतोय सगळं. तर यातला काही पार्ट आपण भगवंतांना द्यायला पाहिजे. मग काय पार्ट द्यायचा की मेंटेनन्सचा पार्ट, की भगवंत आता तुझी जशी इच्छा असेल तसं होऊ दे, तुला जसं करायचं असेल त्याप्रमाणे तू मला कर. आता इथे हळूहळू त्या प्रगल्भतेमुळे काय झालं त्याच्यामध्ये, तर लक्षात आलं की याला एंड नाही आहे काही, म्हणजे हे मिळवण्याला पण एंड नाही आहे आणि त्या मेंटेनन्सला करण्याला पण एंड नाही आहे. हे कुठेच थांबणार नाही आहे आणि हे थांबत नाही आहे, म्हणून त्याला लक्षात येतं की आता हे सगळं मी माझ्यासाठी संग्रहित केलं होतं, आता मी काहीतरी समाजासाठी काही द्यायला पाहिजे, मी समाजासाठी काही करायला पाहिजे आणि मी जेव्हा हे शरीर सोडून जाईल त्यानंतर काहीतरी कमाई माझी पण पाहिजे, की नुसतंच आता पण माझं मी स्वतः मी आणि माझं एवढंच फक्त मी आता करत गेलो, पण आता मला इतर लोकांसाठी पण काहीतरी करायचं आहे आणि याचा हा योगक्षेमाची जबाबदारी भगवंतावर आता मला सोडायची आहे, की मला जर काही मिळालं तर मी हॅपी, नाही मिळालं तरी मी हॅपी, ज्या काही सिच्युएशनमध्ये मी आहे आता त्यामध्ये पण मी हॅपी. अशी जी मॅच्युरिटी त्या साधकामध्ये येते, त्या साधकाला याला म्हणतात की निष्काम कर्माकडे तो हळूहळू जातोय. की आतापर्यंत फक्त स्वतःसाठी मागत होता, आतापर्यंत मी आणि माझी फॅमिली एवढंच त्याचा फक्त आतापर्यंत उद्देश होता पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये आता तो हळूहळू त्याचा हा विचार वाढतो आहे
त्याचं मन मोठं होत आहे आणि तो आता हळूहळू भगवंताकडे पण जायला लागलाय आणि लोकांसाठी पण तो काम करताय आणि त्यामुळे त्याचं मन हळूहळू शुद्ध होत आहे. आणि हे झाल्यानंतर आता हे दोन्हीही कर्मयोग जे आहेत, म्हणजे सकाम कर्मयोग त्यांनी पहिल्यांदा केला, मग निष्काम कर्मयोग केला. हे दोन्हीही आता केल्यानंतर त्याच्यामध्ये आता त्याच्या इष्टाबद्दल, त्याच्या जे इष्ट आहे किंवा एकरूप ईश्वर जो आहे त्याबद्दल त्याच्यामध्ये आता मनामध्ये काही भाव उत्पन्न होतो, की आतापर्यंत मी इतकं बाहेर धावलो, पण या धावल्याने मला काही भगवंत मिळाला नाहीये. हे नुसतंच कर्म मी आतापर्यंत करत गेलो, पण त्या कर्माने काही ईश्वराचं काही मला अजून भेटलेलं नाहीये. मग शास्त्र काय म्हणतं, की तुम्हाला जर भगवंताचं दर्शन करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या इंद्रिय आत घेऊन जायला पाहिजे, मन एकाग्र करायला पाहिजे आणि भगवंतावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आता जेव्हा असं करतो तेव्हा तो माता एकरूप ईश्वराचं ध्यान करायला सुरुवात करतो आणि ते त्याचं ध्यान होत आहे आता, कारण त्याचा कर्माचा जो फोर्स होता तो त्याचा आता कमी झालाय, ती बहिर्मुक्ता कमी झालेली आहे. आता जे त्याला कर्म मिळतं ते कर्म करतो, तो काय नुसता बसून राहतो का नाही. त्याला जे काही त्याच्या समोर कर्म येतं, त्याच्या आश्रम विहित जे काही कर्म येतं त्याला त्या प्रमाणाचं कर्म तो करतोय. तो कर्माला अवॉइड करत नाहीये, पण कर्म जास्त तो आपल्या अंगावर आणून पण घेत नाहीये. म्हणजे कर्माच्या मागे पण पळत नाही तो. काही लोकांना स्वस्थ बसवत नाही कर्माशिवाय, ते काहीतरी काम घेताना स्वस्थ बसत नाही. तर असं पण त्याचं आता नाहीये. कर्म जे काही त्याला संसार चालवण्यासाठी कर्म आहे, जे काही आश्रमविहित कर्म आहे, तो ब्रह्मचारी असेल, संन्यासी असेल, गृहस्थ असेल, तर त्या आश्रमाला धरून जे काही कर्म आहे ते सगळं तो कर्म करतोय. पण आता जास्तीत जास्त मन तो आता ईश्वराकडे देतोय, त्याच्या ध्यानामध्ये देतोय. त्यालाच भगवंतांनी इथे अभ्यासयोग हा शब्द वापरलेला आहे, की आता तो भगवंताचा अभ्यास, भगवंताच्याकडे जायचा प्रयास करतो. ही तिसरी स्टेप झाल्यानंतर हळूहळू त्या लक्षात येतं की हा जो एकरूप ईश्वर आहे याच्या पण काही लिमिटेशन आहे. कारण आता मी समजा एका गणपतीला मी काय माझं इष्ट आहे किंवा भगवान शंकर शिवजी माझे इष्ट आहेत, मी त्यांची पूजा करतो, ध्यान करतो, सगळं आहे. पण त्या शिवांसोबतच अजून विष्णू भगवान पण आहेत, अजून इतर भरपूर भगवान आहेत. मग ते काय त्यामध्ये कुठला श्रेष्ठ, कुठला कनिष्ठ हा भाव येऊन बसतो त्याच्यामध्ये, की ते शंकराचे भक्त म्हणतात तर बाबा तो खूप लवकर पावतो, मग विष्णूच्या भक्तांना तर काय कदाचित वेळ लागत असेल, मग आपण शंकराकडे तर जाऊ नये. तर या कल्पनेमधनं त्याच्यामध्ये विचार निर्माण होऊन आता त्याच्या मनात लक्षात येतं की आपण बघितलं आहे की ह्या विश्वामध्ये पण भगवंतच आहे. म्हणजे सगळ्या ह्या ज्या ईश्वराचे रूप आहेत त्या सगळ्या ईश्वराच्या रूपामध्ये तोच भगवंत भरलेला आहे. म्हणून बघा त्या उपासनेमध्ये सांगितलं गेलेलं आहे की जे काही इष्टावर तुम्ही ध्यान करता त्या इष्टामध्ये हे सगळे अवतार किंवा सगळ्या इष्ट देवदेविता सामावल्या जातात. हा त्याच्या मागचा भाव तोच आहे की आता मी माझं बहिर्मुक्ताची त्या कर्मातनं गेली, पण आता मी वेगवेगळ्या देवांकडे धावत नाही आहे. तर सगळेच देव माझ्या इष्टामध्ये आहेत, माझा इष्ट सगळ्या देवांमध्ये आहे. आता ही त्याची मोठी आता कल्पना होते आणि यालाच विश्वरूप आपण सगुण दर्शन म्हणू शकतो, की त्याला सगळ्या विश्वामध्ये सगळ्या देवदेवतांमध्ये त्याचं आपलंच इष्ट दिसतंय त्याला. आता त्याच्यामध्ये तो भेदभाव गेलेला आहे सगळा. आणि या विश्वरूप दर्शन झाल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप जी येते ती येते निर्गुण साधनेची, की आता तो पूर्ण प्रिपेअर झाला आहे आणि आता प्रिपेअर होऊन तो निर्गुण निराकार साधनेसाठी त्याला वेदांतात म्हणतात साधन चतुष्टय संपन्न प्रमाता, की आता तो रेडी झालाय. तर रेडी कसा झालाय की श्रवण मनन निधिध्यासन हे करण्यासाठी तो आता रेडी झालेला आहे. आणि आपण याच्यापूर्वी पण बघितलंय बरेच वेळा की श्रवण म्हणजे काय की शास्त्राचं सिस्टमॅटिक वाचन. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की तुम्हाला हे जर ज्ञान पाहिजे असेल, हे जर तद्विधी ते जर मिळवायचं असेल तुम्हाला तर गुरुकडे जायला पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन आणि परिप्रश्नेन सेवया, की मी जे काही श्रवण करतोय शास्त्राचं एक दिवस श्रवण करून चालत नाही, लॉंग टाइम चालू आहे, तो एक अभ्यास झालेला आहे पूर्ण, की मी आज वाचतं मग पुन्हा 6 महिन्यानंतर पुस्तक उघडलं असं नाही. तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, की त्या गुरुकडे जाऊन परिप्रश्न करणं, त्याला विचारणं गुरुला आणि त्यांनी आपली ही इंटेलेक्च्युअल थोडं कन्व्हिक्शन आणणं. हे झालं मननाचं काम, की आधी मी श्रवण केलं आणि आता मी गुरुनी सांगितल्याप्रमाणे त्याचं मनन करतोय. म्हणजे माझे जे काही सेल्फ डाऊट्स आहेत ते सेल्फ डाऊट्स मी काढायचा प्रयत्न करतोय आणि इंटेलेक्च्युअली मी स्वतःला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय. श्रवण मनन आणि शेवटी येतं निधिध्यासन, की निधिध्यासन जे आहे हे आता हे माझं बनवायचं आहे.
आतापर्यंत मी ऐकलं, माझे सगळे डाऊट्स निघून गेले आणि आता मला ते पचवायचं आहे. म्हणजे काय झालं की खाणं झालं, पचवणं झालं मनन म्हणजे, आणि आता त्या पचवलेल्या अन्नाने मी धष्टपुष्ट झालो आहे. हे ज्ञान आता माझं झालेलं आहे. हे आहे निधिध्यासन. त्या आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे ज्या काही आपल्या मनामध्ये मनोवृत्ती येत असतात, की आपण श्रवणात ऐकलं की मी शरीर नाही आहे, मननात ऐकलं की आपण शरीर नाही आहे, मी आणि इंटेलेक्च्युअल कन्व्हिन्स पण झालो आहे, पण तरीही माझा अभ्यास असा झालेला इतक्या वर्षांचा, इतक्या जन्मांचा, की पुन्हा माझ्यामध्ये बॉडी कॉन्शियसनेस येतो. आणि तो घालवण्याचा अभ्यास म्हणजे निध्यासन. सारखा ते निधिध्यासन, की मी शरीर नाही, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, हे जे घोकणं आहे, हे आहे निधिध्यासन. आणि जेव्हा आपण हे निधिध्यासन करतो तेव्हा खरा इमोशनल चेंज आपल्यामध्ये येतो. हा इमोशनल पर्सनॅलिटी आपली खरं प्रॉब्लेम आहे. इंटेलेक्च्युअली आपण कन्व्हिन्स आहोत. आता मला माहित आहे की मी हे जे पुस्तक जसं बाहेर वेगळं बघतो आहे, तसाच मी स्वतः माझ्या मनामध्ये कुठला विचार येतो तो पण मी बघतोय. म्हणजे मी आणि माझं हे पुस्तक जसं वेगळं आहे, तसं मी आणि माझ्या मनात येणारा विचार हे दोन्हीही वेगळे आहेत. मला जेव्हा सुख होतं तेव्हा मी प्रत्यक्ष बघतो की मी सुख होतं. जेव्हा दुःख येतं तेव्हा मला दिसतं की मला दुःख होत आहे. म्हणजे जसं हे पुस्तक एक काय म्हणतात त्याला सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप आहे इथे, तसेच माझ्या थॉट्सची सगळ्या गोष्टी सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप आहे. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला अनुभव येतो की मी साक्षी आहे, मी बघणार आहे. मी जसं पुस्तक बघतोय तसंच मी माझ्या विचारांना बघतोय. हा प्रत्येक वेळेस आपला अनुभव आहे. पण तरीही ही मनोवृत्ती, हे इमोशनली जे आपण शरीराला अटॅच झालेलो आहे, काम क्रोध ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आपण ममत्वाला घेऊन बसलेलो आहे, तिथे बदल झालेला नाही. आणि तो बदल होणं म्हणजेच खरं ज्ञान आहे. बाकी दुसरं काहीही नाहीये. ज्ञानाची दुसरी काही व्याख्या नाहीये. आणि म्हणून हा भक्तियोग इथे आणलेला आहे भगवंतांनी, की या सगळ्या ज्ञानाचं फळ म्हणजे आता पहिल्या भागामध्ये काय सांगितलं त्यांनी, की हे सगळ्या 5 स्टेप्स सांगितल्या. आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांनी काय सांगितलं, की या ज्ञानाचं फळ काय असू शकतं, की हे ज्ञानाचं फळ काय आहे? अज्ञान नाश. हेच फळ आहे ज्ञानाचं. मला इंग्लिश येत नाही, तर मी इंग्लिशचा अभ्यास केला. त्याच्यामुळे काय झालं, की माझ्या इंग्लिशचा अज्ञानाचा नाश झाला. मला सायन्स येत नाही, म्हणून मी सायन्सचा अभ्यास केला. त्याच्यामुळे काय झालं, की माझा सायन्सचा अज्ञानाचा नाश झाला. तसंच आता काय झालं, की मला माझ्या स्वरूपाचं अज्ञान आहे आणि आता मला स्वरूपाचं ज्ञान झालं, म्हणून मला आता या संसारामध्ये मी आता अडकत नाही. आणि हे फळ आता मला पूर्ण मिळालेलं आहे. आणि इथे का आपण का इथे काय म्हणतात ना, घोडं पेंट कुठं खातं आपलं, की आपण म्हणजे शास्त्र सांगतं की आपण पूर्ण आहोत. पण आपण समजतो की मी अपूर्ण आहे, की माझ्यामध्ये अपूर्णता आहे, की माझ्यामध्ये शारीरिक अपूर्णता आहे, मानसिक अपूर्णता आहे, बौद्धिक अपूर्णता माझ्यामध्ये आहे, किंवा काही गोष्टी मिळाल्यानंतर मला काही मिळेल. म्हणजे यालाच अध्यास म्हणतात, की चुकीचं ज्ञान. म्हणजे मग समजा मी रस्त्याने जातोय, साप बघितला, म्हणजे दोरी पडलेली आहे आणि दोरीवर मी साप बघितला, हा झाला अध्यास, चुकीचं ज्ञान. आणि मग मी काय करतो, मी अखंड तांडव करतो, लोकांना बोलवतो, मग मोठ्या मोठ्या काठी घेऊन येतो, सगळं घेऊन येतो, आणि जेव्हा टॉर्च मारतो तेव्हा बघतो साप नाही, दोरीच आहे इथे. तर या चुकीच्या ज्ञानामुळे मी धावपळ करत होतो. आता माझं काय होत आहे, की या चुकीच्या ज्ञानामुळे मी जगाच्या मागे धावलो आहे, की मी अपूर्ण आहे. हे चुकीचं ज्ञान आहे आपलं, हेच अज्ञान आहे, हाच अध्यास आहे. की मला पैसे मिळाले की मी पूर्ण होईल, मला स्त्री मिळाली की मी पूर्ण होईल, मला मान सन्मान मिळाला, पद प्रतिष्ठा मिळाली तर मी पूर्ण होईल, अशी ही आपली धारणा आहे. आणि यही मिळवण्यासाठी आपण सगळं जीवन खटपट करत असतो. बालस्तावत क्रीडासक्त, शंकराचार्य म्हणतात, की जेव्हा लहान होतो तेव्हा मी क्रीडेमध्ये सक्त होतो. तरुणस्तावत तरुणी रक्त, तरुण झालो तेव्हा मी तरुणी मिळण्याच्या मागे लागलो. आता तरुणस्तावत मोबाईल सक्त म्हणता येईल आपल्याला, तो पण ऍडिशन करता येईल आपल्याला. आणि वृद्धस्तावत चिंतामग्न, की बालपण, तरुणपण आणि वृद्धपण आपण ह्या अपूर्णता पूर्ण करण्यामध्येच घालवतो. आणि तसं शास्त्र म्हणतं की तुम्ही पूर्ण आहात, तुमच्यामध्ये काहीच नाहीये. तर हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान घालवणं म्हणजेच आपल्यामध्ये इमोशनल पर्सनॅलिटीमध्ये चेंज आणणं. आणि ही इमोशनल पर्सनॅलिटी केव्हा होईल, की जेव्हा मला पूर्ण ज्ञान देईल की मी काय म्हणतात त्याला पूर्ण ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, हे ज्ञान मला जेव्हा होईल
तेव्हा ही माझी अपूर्णता जाईल. मग आता हे जे अपूर्णता गेलेल्या लोकांचं काय होतं, की त्यांच्यामधले पूर्ण फ्रस्ट्रेशन त्यांच्यामध्ये असणारं काही दिसत नाही आपल्याला. त्यांच्यामधले काम, क्रोध, लोभ काही दिसत नाही आपल्याला. मग असे लोक कोण आहेत? त्याचं वर्णन आपल्याला इथे पुढच्या भागामध्ये मिळतं, की अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. या 13व्या श्लोकापासनं तर 19व्या श्लोकापर्यंत भगवंत की या माणसाचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालेलं आहे, की त्यांनी इंटेलेक्च्युअल पर्सनॅलिटी टू इमोशनल पर्सनॅलिटी हा चेंज त्याच्यामध्ये कसा आला आहे. आणि या चेंजमुळे तो आता करता आहे, तो कर्म करत नाही असं नाही आहे. पण आपलं कर्म कसं असतं, की मी अपूर्णता आहे हे समजून माझं कर्म असतं. पण त्या ज्ञानाचं कर्म कसं आहे, मी पूर्ण आहे असं समजून त्याचं काम असतं. आपलं अपूर्णतेमुळे कर्म असतं आणि यांचं पूर्णतेमुळे कर्म असतं. तर त्यांच्यामध्ये कर्तेपण पण नसतं आणि भोगतापण पण नसतं. आणि करता भोगता नसल्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या कुठल्याही इमोशनल इम्बॅलन्स काही येत नाही. आपण बघितलं सुख, दुःख, जय, पराजय, ह्या भरपूर गोष्टी येऊन शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये राहत नाही. ह्या इमोशनलवर तो आता शॉक ॲब्सॉर्बर त्यांनी आता लावून घेतल्या स्वतःच्या गाडीला. त्याच्यामुळे खड्ड्यातनं गाडी जाते, खळग्यातनं जाते, पाण्यातनं जाते, तरी त्याला काही होत नाही. तो इतक्या सुंदर बसला त्या गाडीमध्ये की त्याला काहीही त्याच्या पोटातलं पाणी पण त्याला हालत नाही. तर हे शॉक ॲब्सॉर्बर त्याला असल्यामुळे, त्याला त्या ज्ञानामुळे हे शॉक ॲब्सॉर्बर आले. आणि त्यामुळे झालं काय, की या जगात तो वावरत असताना पण त्याचं इमोशनल इम्बॅलन्स कधीच होत नाही. आणि म्हणून तो तिथे म्हणून भगवंतांनी म्हटलंय की हे दृढ ज्ञान त्याला झालेलं आहे. आणि हे दृढ ज्ञान झाल्यामुळे तो सुखी असतो. त्याला कधीच या गोष्टींची चिंता सतावत नाही, की उद्या काय होईल माझं, काय नाही. कारण त्याला सगळं माहिती आहे की मी आता पूर्ण आहे. पूर्ण असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं त्याचं पूर्ण गळून पडतं. आणि म्हणून ते म्हणतात की ये तु धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत परमा भक्त असते तीव मे प्रिया. की इथे भगवंत म्हणतात की ज्यांनी या प्रकारे मी आतापर्यंत ज्या 5 स्टेपचं जे काही ज्ञानाच्या स्टेप्स सांगितल्या, ज्यांनी या प्रकारे हे आचरण केलं जीवनामध्ये, तर आणि धर्माने आणि श्रद्धेने म्हणजे श्रद्धायुक्त अंतःकरणाने आणि मतपरायण होऊन मला मी माझ्या म्हणजे भगवंताला परायण होऊन जर मी हे सगळं केलं तर मला भगवंत जास्त दूर नाही आहे. तर याप्रमाणे या पूर्ण अध्यायामध्ये भगवंतांनी 2 गोष्टी सांगितल्या आहे, की त्या 5 स्टेप घेऊन भक्तियोगाने कसं समोर जायचं आणि त्याचं फळ काय मिळतं. या 2 गोष्टींचा इथे उहापोह भगवंतांनी या 12व्या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि हा अत्यंत महत्वाचा अध्याय आहे. त्यामध्ये कसं आपण ह्या साधनेमध्ये पुढे जायचं याचं व्यवस्थित मार्गदर्शन भगवंतांनी आपल्याला इथे केलेलं आहे. तर हा सारांश आता इथेच आपण थांबवू, कारण छोटा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपण बरोबर 5-6 क्लास आपण घेतलं डिटेलमध्ये. त्यामुळे आता अजून जास्त सांगणार त्याच्यामध्ये काही नाहीये. ते रिपिटेशन्स पुन्हा होईल. आपण इथेच मग आज थांबू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.